प्रवेश सुरू भविष्य घडवायचं आहे, AI मशीन लर्निंग किंवा IT क्षेत्रात मोठं करिअर करायचं आहे तर मग तुमच्यासाठी सुवर्ण संधी. शिवाजी विद्यापीठ संलग्न पदवी अभ्यासक्रम आदर्श कॉलेज विटा येथे सुरू. अत्याधुनिक अभ्यासक्रम BSc आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आणि BCom इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. अनुभवी प्राध्यापक, आधुनिक संगणक प्रयोगशाळा, करिअर मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासह उज्ज्वल भविष्यासाठी आजच आपला प्रवेश घ्या. सुरुवातीस फक्त 2000 रुपयांमध्ये प्रवेश. घाई करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कॉलेज विटा, तुमच्या यशस्वी करिअरची स्मार्ट सुरुवात. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. आटपाडी तालुक्यासह राज्यातील शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र शासनाकडून सातत्याने आश्वासने आणि नव्या तारखा दिल्या जात असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये वाढत आहे. खरीप हंगाम सुरू झाला, पेरण्या पूर्ण झाल्या, शेतीवरील खर्च वाढला, परंतु कर्जमाफीबाबत अद्याप ठोस निर्णय न झाल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलाय. त्यामुळे कर्जमाफीची प्रतीक्षा शासनाकडून मात्र तारीख पे तारीख अशी प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. आटपाडीसह राज्यातील अनेक तालुक्यातील शेतकरी पीक कर्ज, खासगी कर्ज तसेच पतसंस्थांच्या कर्जांच्या ओझ्याखाली शेती करत आहेत. वाढता उत्पादन खर्च, अनियमित पाऊस, बाजारभावातील चढ उतार आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतीचे अर्थकारण कोलमडलंय. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. यापूर्वी विविध सरकारांनी कर्जमाफीच्या घोषणा केल्या. काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला, मात्र अनेक पात्र शेतकरी विविध निकषांमुळे वंचित राहिल्याची तक्रार आजही कायम आहे. विशेषतः 2017 आणि 2019 मधील कर्जमाफी योजनांपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. दरम्यान खरीप हंगामासाठी बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर मोठा खर्च झालाय. अनेक शेतकऱ्यांनी खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन शेती केले, त्यामुळे कर्जफेडीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. शासनाने केवळ आश्वासने देण्याऐवजी कर्जमाफीबाबत स्पष्ट धोरण जाहीर करावे, पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करून अंमलबजावणीसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी अशी मागणी शेतकरी संघटनांकडून होत आहे. वारंवार तारखा देऊन शेतकऱ्यांच्या अपेक्षांची खेळ करू नये अशी ही भावना व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.